ऑफला पाहताय त्या बॅनरला जो कोणी फलंदाज षटकार ठोकेल त्याच्यासाठी 5005 रुपयाचं पारितोषिक करताना दिकोडे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती सोनियाताई मयूर शेठ घरात यांच्या वतीनं 5005 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। मॅचला सुरुवात होईल आणि पहिला सामन्याला ग्रीन सिग्नल। सर्वांना एकदा विनंती राहील जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊन आपण या स्पर्धेला सुरुवात करूया। पहिला बॉल टाकला जाईल आणि इथे स्पर्धेला सुरुवात। पहिला बॉल ऑन साइडला खेळताना मिडॉनला फटका फसलाय। निखिल मात्रेचा बहुमूल्य विकेट मात्र मिळाला पहिल्या चेंडूवरती फिल्डिंग करताना टीम विंदनेला आणि सुरुवात मात्र विकेटने झाली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकाल तर विंदने संघाची काल मित्रांनो उरण तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक खार पाटील कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्माननीय राजा शेठ पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय। सर्वांना विनंती असेल की यावं दिकोडे नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आणि रोशन आपण पाहिलात की पहिल्याच दिवशी पहिल्याच रात्री अफाट प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि सीझन या ठिकाणी पाहू शकाल तर सन्माननीय अलंकार परदेशी साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालंय। यावं साहेब आपलं सहर्ष स्वागत। तर राजा शेठ खार पाटील अर्थातच खार पाटील कन्स्ट्रक्शनचे सर्व आणि उरण तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक राजा शेठ खार पाटील साहेबांचं आगमन आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल अलंकार परदेशी साहेब यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। धन्यवाद। प्रवीण आज खरं तर मयूर शेठ यांचा वाढदिवस आणि त्यांचा आलेले हे सर्व मान्यवर सर्वांचं आपण करूया स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा। सेकंड बॉल चरण मात्रे सिक्सर किंग या खेळाडूने खरं तर मागची जी स्पर्धा होती खरं चिरनेरचे तिरंगा चषक ती स्पर्धा आणि नाव्याची स्पर्धा अक्षरशः गाजवली आणि तिरंगा चषक स्पर्धेचे आयोजक अलंकारदा परदेशी यांचं इथं आगमन त्यांचंही स्वागत। संपूर्ण मान्यवरांचं आपण करूया स्वागत। राजा शेठ खार पाटील उद्योग क्षेत्रामधील खूप मोठं नाव दिलदार व्यक्तिमत्व त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि मंचकावरती ज्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न केला ते आर्यन इंडस्ट्रीचे सर्व आदरणीय समीर शेठ पाटील आज बरोबर 21 वर्ष पूर्ण झाले त्यांच्या इंडस्ट्रीला आणि असं म्हणतात शून्यातून विश्व निर्माण करणार हे व्यक्तिमत्व आणि आज उद्योग क्षेत्रामधलं एक मोठं नाव त्यांचं आपण करूया स्वागत। ओव्हर द विकेट लो फुल टॉस गॅप मध्ये फटका आहे कव्हर आणि पॉइंटच्या मधून गॅप शोधलाय बॉल मात्र चालला बाउंड लाईनच्या बाहेर कव्हर पॉइंटला सीमा पार रन्स मधील 4 चौकार। आज खरं तर आपण पाहिला हा दुग्ध शर्करा योग आहे। मयूर शेठ घरत माजी सरपंच दिघोडे आणि युवा उद्योजक त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे। अप्रतिम आयोजन आणि नियोजन आणि आज स्पर्धेचा ए पोल देखील आहे त्यामुळे भरपूर चांगले संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील ज्यामध्ये पहिला सामना कोपरोली विपक्ष विंदने यॉर्क टाकला बॉल यावेळेस खोदून काढला बॉलला मिडॉनला चांगली फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाले। प्रणय थई हा गोलंदाज आहे मागचा बॉल फुलटॉस जागा बनवली त्या ठिकाणी कव्हरला फटका पाहिला आणि एकूण धावा पण जर पाहिलं धावफलकावरती आहे त्या ठिकाणी एक गडी बाद 6 धावा। पहिला सामना आणि पहिला पॉवर प्लेचा षटक तुम्ही मैदानामध्ये पाहता बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र समाप्त करायचं आहे। फटाक्यांच्या रोषणाईने या ठिकाणी आपण पाहता स्पर्धेला शुभ संकेत दिलं गेलं आणि आज मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या अवतीभोवती। यावेळेला कधी बिगिट करताना फटका फसलाय झेल होईल का शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्राचा जज करतोय थोडीसा बॉडी लँग्वेज जर त्यांचा पाहिला आपण तर आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला जजमेंट चुकला आणि त्यानंतर झेल सुटला। चरण मात्रेचा ज्या चरणने नावाची नाईट स्पर्धा गाजवली चिरनेर नाईट स्पर्धा गाजवली सिक्सर किंग म्हणून ज्याला संबोधलं जातं आणि एका रात्रीमध्ये तब्बल 30,000हून अधिक पारितोषिक पटकावणारा हा खेळाडू त्याला मात्र मिळाला जीवनदान 2 धावा या चेंडूवर त्याला 2 रनने मात्र संघ जाऊन पोहोचलाय। एक गडी बाद 8 या धावसंख्येवरती सुरुवात दमदार करायचे कारण समोर विंदने संघ याच परिसरातला आणखीन एक ताकदवर संघ आहे त्या संघासमोर तुम्हाला एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल अन्यथा जर कमी धावा आल्या तर तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल त्यामुळे इथे आपण पाहिला जीवनदान चरणला मिळालंय। बघा समोर व्यासपीठासमोर जी प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती राहील थोडे आपण बाजूला उभे राहा। आयुष सर्व बाजूला घ्या कॅमेरामन मागे आहेत। यॉर्कर लेनचा वापर झेल सुटल्यानंतर मात्र सटीक यॉर्कर इथे आपण पाहिला आणि त्या ठिकाणी निर्धाव चेंडू यानंतर जो सामना असेल तो म्हणजे जाणता राजा दादर विपक्ष
नवी मुंबई विभागातला शिरवणे संघ दोन्ही कॅप्टन आपणही रिपोर्टिंग करा, कारण पहिलं सत्र जेव्हा संपेल तेव्हा लगेच आपण टॉसकडे वळणार आहोत. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावफलकावरती आल्या 1 गडी बाद 8. नव्या क्रिशा 11 बिंदने विपक्ष कोपरोली 11 कोपरोली. पुढचा सामना शिरवणे विपक्ष जांताराजा दादर. तिसरा सामना असेल श्रीदत्त भातान विपक्ष श्याम स्पोर्ट्स रोडपाली. चौथा सामना असेल जासई विपक्ष HMS प्रिन्स कानपोली. अशा लढती तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे ताकदवर संघांचा खेळ तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती आले त्या ठिकाणी समाधान पाटील. खरं तर आपण पाहिले उच्च शिक्षित व्यक्तिमत्व प्रोफेसर आहेत आणि तेवढेच चांगले लेफ्टी बॉलर आहेत आणि त्यांचा या ठिकाणी कसा योगदान राहील या सामन्यामध्ये हे पाहावं लागेल, कारण लेफ्टी बॉलर आहेत त्यांच्याकडे स्विंगचा ते नेहमी चांगला वापर करत असतात आणि ते मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. सेकंड ओव्हरमध्ये समोर असतील प्रितेश पाटील कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात. कोपरोली संघाचा हा कर्णधार स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला येताना पाहायला मिळेल. बॉलर तयार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पायात टाकला फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे आणि इथे मात्र वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल मात्र चालला दन दन करत सीमा पार चौकार. जे संघ आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय, जर दोन्ही संघनायक इनिंग ब्रेक मध्ये नसतील तर त्यांचे बॉल कपात केले जातील आणि एखादा संघनायक असेल किंवा दुसरा नसेल, जो असेल त्याला टॉस विन दिला जाईल. हा कमिटीचा महत्त्वाचा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, ही सूचना आपण लक्षात घ्या. आणि भरपूर काही नियम आहेत तसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू की मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक दिसते त्या धावा शेवटपर्यंत ग्राह्य धरल्या जातील. फायनल सेमी फायनल पर्यंत धावा धरल्या जातील याची नोंद घ्या आणि 5 गुण असतील प्रत्येक विकेटला, ही देखील सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आयोजकांच्या माध्यमातून. शिस्तबद्ध आयोजन तुम्ही आज करता दिघोळे नगरीमध्ये पाहता आणि आजची पहिली रात्र आणि पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. 2 बलाढ्य संघांमध्ये समाधानाचं स्वागत केलं. नेक्स्ट बॉल यॉर्करचा प्रयत्न ऑन साइडला ड्राईव्ह केला बॉलला मिड विकेट क्षेत्राकडे सिंगल घेताना आपण पाहत आहे. चौकारानंतर मात्र असेन्सिबल फटका इथे पाहायला मिळाला. हकेच्या अंतरावरती असणारं विंधने गाव, त्यामुळे विंधनाचे पाडेरके तुम्हाला मोठ्या संख्येने मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतील आणि तेवढ्याच संख्येने मात्र कोपरोलीचे पाठीराखे देखील तुम्हाला या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतील. आणि आज पहिली रात्र पीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग बाय कद पीटीसी. स्टेप आउट झाले, यॉर्क केला बॉलला, कद पुढे येऊन षटकार मारणं ही चरणची ओळख राहिली आणि त्याचे ट्रेडमार्क शॉट राहिले आणि त्याला थोडं डॉमिनेट केलं. परफेक्ट यॉर्कर समाधानच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 40+ खेळाडू आहे आणि खरं तर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. चांगलं कमबॅक, पहिला चौकार सिंगल त्यानंतर डॉट, अजून 3 बॉल या षटकातील बाकी आहेत. विंधने संघाकडे देखील तगडी बॅटिंग स्ट्रेंथ आहे. आकाश पाटील सारखा एक अतिशय घातक खेळाडू त्यांच्या टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गीतेश जोशी असतील, निलेश पाटील असतील, त्यानंतर बाबू असेल, असे यंगस्टर देखील त्या टीममध्ये आहेत. त्यामुळे या संघासमोर तुम्हाला मोठं टार्गेट बनवावंच लागेल, अन्यथा तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये नक्कीच संघर्ष करावा लागेल, या शंका नाही आहे. पुन्हा एकदा यॉर्क, परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त गोलंदाजी, राऊंड विकेट आले आणि बरोबर पायामध्ये टाकलेला हा बॉल टो क्रशर यॉर्कर त्या ठिकाणी समाधान यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल टाकताना आपण पाहता 40+ खेळाडू आहे समाधान पाटील. आपण जर पाहिलं त्यांच्याकडे प्रदीर्घ काळाचा अनुभव आहे, ग्रामीण आणि व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव असणारा हा गोलंदाज. स्टेप आउट झाले, यावेळेला आपण पाहिलं आतली कडा घेऊन बॉल चालला स्क्वेअर लेग क्षेत्राकडे, सिंगल रन घेतले, दुसऱ्यांचा प्रयत्न केला जाईल का, नकार दिलाय, फेकी चांगली आहे आणि इथे मात्र 1 रन मिळाली. या चेंडूमध्ये बॅटिंग करताना कोपरोली 11 कोपरोली या संघाला. आज कोपरोली संघाला खतर उसारलीच्या स्पर्धेमध्ये देखील सहभागी व्हायचा आहे, त्यामुळे बिजी शेड्यूल आहे या करता सर्व संघांचा, परंतु इथे मात्र त्यांना दमदार कामगिरी करावी लागेल. त्यांच्याबरोबरने विंधने संघाला आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पहिला सामनाच्या रात्रीमधला जबरदस्त आयोजन, नियोजन, फ्लड लाईट बघा, अनेक स्पर्धा आपण पहिल्यामध्ये एवढा उजेड कोणत्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला नाही आहे आणि आज इथे मात्र उत्तम दर्जाचं आयोजन तुम्ही दिघोडे नगरीमध्ये पाहताय. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये व्यत्यय निर्माण झाला, पंचांचा इशारा, डेड बॉल, पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हावं लागेल. अगदी 4-5 पावलांचा रनअप आहे, परंतु टप्प्यावरती नियंत्रण आहे समाधान यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट, फुल टॉस टाकलाय, ताकद वापरली,
फुटवर्कचा योग्य वापर, बॉल झाला हवाई सफर आणि या स्पर्धेतला पहिला उत्तुंग षटकार आलाय प्रितेशच्या माध्यमातून टीम कोपरोलीला. विश्व निर्माण करणारे हे व्यक्तिमत्व आणि बरोबर 21 वर्ष पूर्ण झाले. खरं तर वडिलांचा वारसा म्हणजे काकाशेठ पाटील साहेबांचा सामाजिक वारसा, व्यावसायिक क्षेत्रातला वारसा पुढे घेऊन चालत आणि सातत्याने लोककल्याणाचा जाज्वल वसा हाती घेणारे समीरदादा पाटील यांना आपण पाहता. नुकताच खरं तर महाराजांची जयंती देखील साजरी झाली आणि त्या जयंती निमित्तानं देखील खरं तर अनेक असे स्तुत उपक्रम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. असे दमदार व्यक्तिमत्व, सर्व गुण संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांना आपण पाहता आणि खरं तर त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होताना पाहिला. सर्व अतिथी मान्यवरांचं आपण करूया स्वागत. यस रोशन, नेक्स्ट मॅच बघा. शिरवणे 11 शिरवणे विरुद्ध आदिती एंटरप्राइजेस 11 साई. दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो की आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये बरोबर टॉस करण्यासाठी यायचंय, याची आपण नोंद घ्या. तर मला वाटतं साई संघाचे संघनायक आलेत दादर साईच्या जागेवर. तर दादर संघाचे संघनायक आलेत बाहुबली स्ट्रोक आकाशच्या अगेन्स्ट मात्र आलाय. चरणच्या माध्यमातून षटकार, जले पे नमक छिडकण्यावाला आहे फटका, कारण त्याचा झेल सुटला होता आणि तो मात्र आक्रमक झालाय. डीजे पण थांबायचंय. सार्थक महेंद्र मात्रे कोपरोली या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून कोपरोली टीमला आणि मयूरशेठ गरज साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांचा मनपूर्वक आभार. आणि त्याचबरोबर टाकी गावचे आणखी एक युवा उद्योजक 40+ मास्टर क्रांतीदादा जोशी यांच्याकडून देखील मयूरशेठ आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, त्यांचाही मनपूर्वक आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत. मोठ्या संख्येने आज खरं तुम्हाला या आजच्या रात्रीमध्ये पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळेल, कारण मयूरशेठ गरत यांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी पाहुणी मंडळी तुम्हाला या व्यासपीठावरती पाहायला मिळतील. मॅचकडे आपण जर पाहिलं तर सुरुवात झाली आक्रमणाला. आक्रमण गरजेचं आणि ते मात्र आता चरणने आक्रमणाला सुरुवात केली. आकाश पाटील व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटर, विंदने संघाची रन मशीन, त्याच्या अगेन्स्ट हा फटका पाहिला. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. 20 स्टेप मध्ये फटका आहे, एलिव्हेशन कमी मिळालं आणि इथे मात्र लगेच प्रत्युत्तर आकाशने दिलं. वाईड यॉर्करचा प्रयत्न त्याच्यामध्ये बिगिट करताना चरणचा फटका फसला आणि दुसरा धक्का बसला बॅटिंग करताना कोपरोली 11 कोपरोली टीमला. गोष्टीकडे लक्ष द्या. आज खरं तर प्रवीण आपण पाहताय सुरुवात दमदार झाली या स्पर्धेची आणि असं म्हणतात एखाद्या कार्याची किंबहुना एखाद्या गोष्टी सुरुवात झाली चांगली की शेवट हा नेहमी गोड होत असतो आणि इथे मात्र पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा दमदार या कार्यक्रमाची सुरुवात आपण होताना पाहिली. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय हितेश मात्रे. 26 धाबा, 2.2 चेंडूचा खेळ संपलाय आणि धाबा आपण जर पाहिल्या धावफलकावरती 2 गडी बाद 26. या षटकामध्ये आकाश पाटीलनं कमबॅक केलाय. सेकंड बॉलमध्ये त्याला विकेट मिळाला. यावेळेला फुल टॉस, खराब बॉल आणि फुल टॉस मध्ये फुल टोल वसूल करणारा मिड विकेटच्या बाहेर बॉल चालला, सीमारेषा पार आल्या मात्र हितेशने मारलाय हा दमदार षटकार. चला नेक्स्ट मॅच शिरवणे संघाचा कॅप्टन आणि जाणता राजा दादर या आपण व्यासपीठात यायचा. दोन्ही कॅप्टन नवी मुंबई मधला आणखीन एक खरतर ताकदवर संघ तुम्हाला पाहायला मिळेल. शिरवणे विपक्ष जाणता राजा 11 दादर. दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. साई संघाच्या अनुपस्थितीमध्ये दादर टीमला एंट्री मिळाली. यावेळेला आपण पाहिला सबमरीन डिलिव्हरी, फुल टॉस बॉल टाकला आणि त्यानंतर कमबॅक शॉर्ट ऑफ लेन बॉल होता जरूर, परंतु टप्पा चांगला होता. बॉल टप्पा पडला, खाली राहिला
आणि तिथे आपण पाहिलं सबमरीन डिलिव्हरी निर्धाव चेंडू. खरं तर या चेंडूची गरज आहे आता विंदने टीमला, कारण धावांची गती ही प्रचंड वाढली आहे आणि जर का 40+ धावा आल्या तर मात्र बॉलिंग स्ट्रेंथ आपण पाहिली कोपरवली संघाची देखील तितकीच तगडी आहे. ऑन साईडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि बॉल मात्र चला एका टप्प्याने क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. इथे मात्र आला आणखीन एक सनसनीत चौकार. धन्यवाद. चला दादरचा कॅप्टन या शिरवणीचे कॅप्टन इथे आलेले आहेत. मी विनंती करतो दादरच्या कॅप्टनला आपण देखील रिपोर्टिंग करा, कारण लगेचच पुढच्या सामन्यात टॉस केला जाईल. यावेळेला शॉर्ट ऑफ प्लेन बॉल ऑन साईडला फटका कॅच होता, पण तो बॅटच्या टो एंडला बॉल लागला आणि इथे मात्र आपण पहिला बॉलर बॅक ड्राईव्ह रन आली सिंगल. त्या ठिकाणी थोडीशी हुलकावणी देतोय प्रितेश पाटील, रिस्क घेतोय कारण त्याला माहिती आहे एखादा जर का ओव्हरथ्रो झाला तर मात्र स्ट्राईक रोटेट करतात. षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावफलकावरती लागल्या त्या ठिकाणी 37 धावा, खेळाडू बाजरे 2. धन्यवाद टीचे, क्या बात है. रोशन आज करताना आपल्या उरण संपूर्ण उरण पनवेल रायगडचा करताना अभिमान आणि संपूर्ण इंटरनॅशनल जर आपण केलात विचार की ज्याने करताना आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये भरपूर मोठं नाव कमवलं, त्यांनी येणाऱ्या एक मोठी ISPL आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेमध्ये करताना दिगोडे गावची आन बान शान आणि संपूर्ण भारतवर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील ज्याला हार्दिक पांड्या म्हणून आपण संबोधतो तो अर्थातच विश्वजित ठाकूर मोठ्या की आज आपल्या आगरी समाजातील खेळाडू इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ISPL होणारी सर्वात मोठी स्पर्धा की ज्याची 8.5 लाख रुपये बोली आपण पाहिलीत. भले भले खेळाडू होते, परंतु आपल्या आगरी समाजाचे खेळाडू हे पुढे उंचावर आपल्या गावाचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करत असताना विश्वजित ठाकूर मोठ्या याला ISPL साठी जय माता दी ग्रुप दिघोडे आणि ओम 11 यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. तमाम उरण आणि रायगड वासींच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. सर्वांसाठी खरंतर अभिमानाचा क्षण आहे, कारण हजारोमध्ये खेळणारे खेळाडू आज टेनिस बॉल क्रिकेटर लाखामध्ये पोहोचले आणि ज्यामध्ये मोठ्याचा आवाज उल्लेख केला जाईल. आणि खरंतर शोकांतिका एकच गोष्टी वाढली की पनवेल तालुक्याचा एकही खेळाडू सिलेक्ट झालेला नाही, परंतु हा मान राखला खरं उरण तालुक्याने, खालापूर तालुक्याने किंबहुना महाड तालुक्याने, कारण या 3 तालुक्यांचे खेळाडू सिलेक्ट झाले. आणि इथे आपण पाहताय खरंतर 37 धावा धावफलकामध्ये खेळाडू बाद झाले 2. आता अंतिम षटक बाकी. आता अक्रुल पाटील यंग टॅलेंट यावेळा बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करायचा होता, पण तो चेंडूमध्ये गती चांगली होती आणि इथे मात्र गतीनं बीट केला अक्रुल या गोलंदाजाने. खरं हितेश मात्रे या फलंदाजाला. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 2 गडी बाद 37 धावा. ISPL खरं हैदराबाद संघाकडून आपण मोठ्याला खेळताना पाहणार आहोत. रायगडचा हार्दिक पांड्या आणि ज्याने खरं आगरी समाजाचा झेंडा पुढे नेला असा खेळाडू. 7 समुद्रपार ज्याची चर्चा राहिली टेनिस बॉलमधला याच दिगोडे गावचा खेळाडू विश्वजितला खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नाही आहे बघा, प्रितेश त्या ठिकाणी तडफडतो स्ट्राईकसाठी. वाईट बॉल आला त्यामुळे थोडासा चेहऱ्यावर तणाव कमी झाला, परंतु प्रितेशच्या चेहऱ्यावर तुम्हाला साफ पाहायला मिळेल त्या ठिकाणी टेन्शन प्रेशर, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. जर तो स्ट्राईकला आला तर एखादा मोठा फटका खेळू शकतोय. आणि समोर मात्र अक्रुलला इथे मात्र थोडंसं अजून डॉमिनेट करावं लागलं त्या ठिकाणी फलंदाज हितेशला. टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 38 धावफलकावरती आहे. एखादा मासा खरं तलावातून किंवा पाण्यातून बाहेर काढला की तो पाण्यामध्ये जाण्यासाठी जसा तडपडतोय तसा आता प्रितेश कॅप्टन तडपडतोय स्ट्राईकसाठी, कारण त्याला माहिती आहे त्याच्या विकेटचं महत्त्व किती आहे आणि जितके जास्त चेंडू तो फेस करेल तितका धावा आहे. त्यामध्ये एका बाजूने आपण जर विचार केला तर हितेशने देखील आक्रमक फलंदाजी केली. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे, त्याला मात्र आता आक्रमण करायचं आहे, तर अक्रुलला मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करायची आहे. यावेळेस मिस टायमिंग फटका, झेल पकडला तर पुन्हा एकदा प्रितेशला नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभं राहावं लागेल. आणि इथे आपण पहिला कॉटन बोल्ड फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला, खेळाडू बाद झालाय हितेश मात्रे.
क्या बात आहे. पनवेल महानगरपालिकेचे सभापती, स्थायी समिती सभापती आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं यंदा रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील व्यावसायिक संघ जो अव्वल दर्जाचा राहिला, त्या संघाचे पुरस्कर्ते प्रवीणदादा पाटील, नगरसेवक पनवेल महानगरपालिका सामन्याचा आनंद घेतात मंचकावरून. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. न्यू बॅटर मैदानाकडे चाललाय साहिल पाटील. सध्या मैदानाकडे डिमांड काय, मागणी काय, तर लेफ्टी बॅटर. लेफ्टी बॉलर समोर लेफ्टी बॉलर बॅटर आला की लेफ्टी बॉलरचे धाबे दणाणतात, परंतु ज्यांच्याकडे व्हेरिएशन आहेत ते मात्र आपल्या कामगिरीवरती विश्वास ठेवतात. सन्माननीय लँडलॉर्ड खरदरचे सर्व आदरणीय तेजस डाके, आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व, समाजसेवक, सुप्रसिद्ध उद्योजक दिलदार. यस रोशन, आपल्याला आपण या ठिकाणी पाहू शकाल की अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व जे राजकीय क्षेत्रासमवेत आपण पाहू शकाल की व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्याने उत्तुंग भरारी घेतली ते तेजस सेठ डाके यांचे या ठिकाणी शुभागमन. आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला मालिका वेणू 2 व्हीलर बाईक दिली. तेजस सेठ डाके यावं आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. प्रवीण खरतर यंदाच्या कामामध्ये आय थिंक 13 बाईक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाल्यात विविध स्पर्धांमध्ये. असं दानशूर व्यक्तिमत्व, समाजसेवक तेजस सेठ डाके साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. बोरखारच्या भूमीमध्ये जन्मलेले आणि खरं तर त्यांनी सामाजिक वसा जपलाय असे दमदार व्यक्तिमत्व तेजस सेठ डाके साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीने आपण करूया स्वागत. तर मॅचकडे आपण जाऊया. डॉट बॉल टाकला अक्रुल पाटीलने, कमबॅक केलं विंदने संघाने. अजून 3 बॉल बाकी आहे आणि या 3 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके आले तर मात्र संघासाठी लाभदायक राहतील. सेन्सेबल क्रिकेट. प्रितेशला हवी स्ट्राईक आणि हलक्या हाताने त्या ठिकाणी आपण पाहिलं ऑफ ड्राईव्ह केला, बॉलला सिंगल घेतली आणि एंड बदलला मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडूने 39 मध्ये बोलला. 2 बॉल बाकी आहे शेवटचे, परंतु त्या अगोदर शिरवणेचा कॅप्टन आणि दादरचा कॅप्टन नंबर या. नुकतीच जोगावची आपण भालचंद्र स्मृती चषक स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये हा शिरवणे संघ पराभूत झाला होता. खरं तर महापे संघाच्या अगेन्स्ट दमदार खेळ या टीमच्या माध्यमातून पाहिला होता आणि हा तोच संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी सहभागी होताना पाहायला मिळेल. मंचावरती आपण पाहिला व्यासपीठ अक्षरशः गजबजलंय आणि ज्या व्यासपीठावरती आपण पाहिला खरं तर उद्योग क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्रातील धुरंधर आणि दिग्गज मंडळी, तेच स्तरावर यॉर्कर टाकला परंतु बॉल बाहेर चालला. आणि इथे आपण पाहिला हा व्हाईट बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला आणि 40 धावा कंप्लीट झाल्या. 4थं दशक पूर्ण झालं. टोटल 40 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानाकडे बाकी आहे आणि या 2 बॉलमध्ये प्रितेशचा एकच प्रयत्न राहील, एखादा मोठा फटका. यावेळेला आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला हा फटका 20 स्टेप मध्ये चालला. फिल्डर आहे त्या ठिकाणी एका टप्प्याने चेंडूला उचललाय, फेकी झाली तदवर मात्र आता नक्की खेळाडू कोणता बाजला हे पाहिलं जाईल. तर इथे बरोबर नॉनस्ट्रायकिंग एंडचा फलंदाज साहिल बाद झाला, त्यामुळे प्रितेशला स्ट्राईक मिळेल. सांघिक यश मिळालं पुन्हा एकदा विंदने टीमला. 1 रन मात्र मिळाली त्या ठिकाणी आपण पाहिला खरं तर कोपरली संघाला. चला दादरचा कॅप्टन, या आपण दोन्ही कॅप्टन आले तर आपण लगेच या बॉल नंतर टॉसकडे बोलणार आहोत. आमचे हे खरं तर पत्रकार आणि आमचे सुधीर बुवा त्यांचं इथं आगमन स्वागत आपलं या क्रीडानगरीमध्ये. आज मी मगाशी म्हटलं मयूर शेट यांनी जपलेला वारसा. शेवटचा 1 बॉल आपण लगेच टॉसकडे बोलणार. सुनील दादा ठाकूर आमचे पत्रकार, लोकशाहीचे 4थे स्तंभ म्हणून त्यांना संबोधलं जातं. स्ट्राईक घेतली आणि हा फटका उंच मारलाय, उंची जास्त घेतली, फसलाय फटका आणि शेवटच्या बॉलवरती मात्र विकेट मिळाला. प्रितेशचा पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 41. प्रवीण पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. जीत या ठिकाणी जाणता राजा 11 दादर विरुद्ध शिरवणे या 2 संघांमध्ये. आणि जाणता राजा दादर संघाला शुभेच्छा येत आहेत की मित्रांनो आत्ता चालली श्री गणेश क्रिकेट संघ गिरवले दोस्ती चषक, त्या स्पर्धेमध्ये नेहमी या संघाने दमदार कामगिरी केली आणि करण हातमोडे गिरवले यांच्या वतीने शुभेच्छा दादर संघाला. तर टॉस या ठिकाणी केला जातो. दादर टीमचा कॉल असेल, दादांच्या शुभास्ते टॉस होईल. हेड कॉल अँड इट्स अ टेल. दोन्ही कॅप्टन थांबायचं आहे. खरं तर अभिनंदन. शिरवणे टीम किती महत्त्वाचा टॉस असेल? टॉस आमच्या टीमसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आम्हाला फर्स्ट फिल्डिंग करायची, तर आम्ही धावा कमीत कमीत रोखण्याचा प्रयत्न करू. रायगडमध्ये आपण आलात आणि प्रथमतः आय थिंक तुम्ही दादर संघासोबत खेळा. काय रणनीती असेल या संघासोबत? फर्स्ट टाईमच आम्ही खेळतोय, पण आमची रणनीती काय नाही, आम्ही आमचा गेम चांगला करू आणि आम्ही आमचा चांगला परफॉर्मन्स दाखवू. नवी मुंबईमध्ये आपण पाहिलं बऱ्याच अंशी हाफ ग्राउंड असतात. आज रायगडमध्ये फुल ग्राउंड आहे. काय सांगशील या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल?
आयोजन तर खूप चांगलं आहे, पण फुल ग्राउंड आम्हाला नवी मुंबईमध्ये खूप कमी खेळतात. तर आम्ही फुल ग्राउंडला आम्हाला खेळायला तेवढीच मजा येते, कारण आम्हाला प्रॅक्टिस वगैरे फुल ग्राउंड होत नाही. तर आम्ही इथे चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करू. चला तर बेस्ट ऑफ लक. आपल्याकडे वेळ कमी आहे, तुम्हालाही शुभेच्छा. यासाठी मान्यवरांचा आभार. तर धन्यवाद रोशन. इथे आपण सन्मान करूया. या स्पर्धेमध्ये मी निलेशभाई पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुप्रसिद्ध उद्योजक की मित्रांनो खार पाटील कन्स्ट्रक्शनचे सर्व अर्थातच राजा शेठ खार पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी इथे विनंती करतो की निलेश पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राजा शेठ खार पाटील अर्थातच ओरण तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी आपण पाहू शकाल राजा शेठ खार पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. अलंकार परदेशी साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. मी विनंती करतो या ठिकाणी निलेश भाई की आपल्या शुभ हस्ते अलंकार परदेशी साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. महेश भोईर साहेब खारघर यांचा देखील यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करूया. तत्पूर्वी आपण अलंकार परदेशी साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहताय. त्याच्यानंतर महेश भोईर साहेब खारघर, तर महेश भोईर साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो तर निलेश भाई यांच्या शुभ हस्ते आपण पुढचा सन्मान करूया या ठिकाणी महेश भोईर यांचा. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तर अर्थातच सुप्रसिद्ध उद्योजक की मित्रांनो गंपू शेठ यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. मी मयूर शेठ आजचे बर्थडे बॉय, तर या ठिकाणी आपण गंपू शेठ यांचा इथे शुभ सन्मान. प्रसाद अर्थात प्रसाद पाटील साहेब आणि प्रेमाने ज्यांना नेहमीच आपण गंपू शेठ म्हणतो, पंचायत समितीचे सदस्य यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी बड्डे बॉय मयूर शेठ यांना विनंती करतो, जय माता दी दिगुडेचे अध्यक्ष आता आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी गंपू शेठ यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने आपण करावा. त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे एक अभ्यासू नगरसेवक तथा प्रवीण वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष, स्थायी समिती सभापती आणि खारघर जे आपण प्रीमियर लीग पाहिली त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक प्रवीण शेठ यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. निलेश भाई आपल्या शुभ हस्ते प्रवीण शेठ यांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. हरजीवन ठाकूर साहेब आपल्या शुभ हस्ते देखील आपण या ठिकाणी सन्मान करावा. त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मुकेश म्हात्रे साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. तर मुकेश दादा म्हात्रे यांचा इथे सन्मान आपण करूया. खरं त्यांना मयूर दादा यांचे अगदी जीवलग मित्र, जीवाला जीव देणारे, खांद्याला खांदा लावून दमदार योगदान देणारे सन्माननीय मुकेश दादा म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी निलेश भाई की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर पुढचा सन्मान त्याच्यानंतर उरण तालुका भारतीय जनता पार्टी खजिनदार की वजनदार खजिनदार संदीप पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहू शकाल फाईन लेगच्या दिशेने गेलाय बॉल, सीमा पार, वाईट +4, पंजा मिळेल, 5 धावा मिळतील. तर संदीप शेठ पाटील यांचा इथे शुभ सन्मान, वजनदार खजिनदार म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान करूया मित्रांनो. समीर शेठ पाटील, डायरेक्टर ऑफ आर्यन इंडस्ट्रीज, आणि सातत्याने आपण पाहू शकाल द आर्यन ग्रुप ऑफ या कंपनीला मित्रांनो आज 21 वर्ष पूर्ण झाली. आणि आज ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा आपण उद्घाटन सोहळा पाहिलात ते सुप्रसिद्ध उद्योजक, चिरले गावची आन बान शान, मित्रांचा मित्र दिलदार, अर्थातच दोस्ती दुनियातील राजा समीर शेठ यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी मयूर शेठ आपणास की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पुढचा सन्मान अश्विन पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करावा. त्याच्यानंतर निलेश भाई गायकवाड यांचा देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी निलेश भाई पाटील आपल्या शुभ हस्ते
निलेश भाई गायकवाड यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. थोडीशी फक्त दिलगिरी व्यक्त करतो की काही क्षणात त्याचा मान्यवर जे आहेत या स्पर्धेला करताना वेळ देऊन राहिलेत, परंतु त्यांचा आपण सन्मान झाला की लगेच मॅचच्या दिशेने जाऊया. त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आकाश टकले, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, चिर्ले ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आकाश टकले, गावठाण संघाचे संघनायक यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर आपण कंठवली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक विशाल पाटील साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान. तर त्याच्यानंतर आपण तेजस दादा डाकी की मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकाल की ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला ही बाईक पुरस्कृत करून दिली गेली ते तेजस डाकी साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. तत्पूर्वी आकाश टकले यांचा इथे सन्मान. आणि मैदानावरती ताबडतोड फलंदाजी तुम्ही विंदने संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहताय मित्रांनो. जो संघ फॉर्म साठी थोडासा झगडत होता रोशन, आणि सध्याच्या घडीला तो एक चांगल्या फॉर्म मध्ये आता तरी आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. तर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया की लँडरॉडचे सर्व अर्थातच तेजस डाकी साहेब की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला या 2 व्हीलर बाईक म्हणजे सीझन मधली ही त्यांची 13वी बाईक स्पर्धेमध्ये देण्यात येईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांचा इथे शुभ सन्मान. समीर शेठ यांच्या माध्यमातून देखील पनवेल प्रीमियर लीग असू दे किंवा रायगड प्रीमियर लीग असू द्या मित्रांनो, की ज्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला सातत्याने बाईक पाहायला मिळत आहेत ते समीर शेठ देखील आपल्या व्यासपीठावरती. त्याच्यानंतर विशाल पाटील साहेब आमचे कंठवली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक. तर वैभव पाटील याचे खऱ्या अर्थानं सख्खे बंधू त्यांचे या ठिकाणी विजय पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. निलेश भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करावा. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. आता ही मॅच झाल्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू रॉकस्टार प्रवीणचे गायकर. जेवढी धमाकेदार तुम्हाला मान्यवरांची एंट्री बघायला मिळाली आणि तेवढीच धमाकेदार फलंदाजी खरं तर मैदानामध्ये आकाशची बघायला मिळते. दमदार बॅटिंग पहिल्या षटकामध्ये या मॅच मध्ये दम दाखवलाय, कारण हे षटक मिथुन म्हात्रेचं तब्बल राहिले 23 धावांचं. आता चेंडू आणि धावांमधील अंतर राहिलं विंधण्यासाठी 18 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सन्माननीय श्री मयूर शेठ गरज साहेबांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या क्रिकेटच्या शृंखलेमधील त्यांच्याच नावाची खरं तर ही स्पर्धा आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही साकारण्यात जाणारी ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामधील एक दमदार स्पर्धा. मैदानामध्ये प्रेक्षकांची हजेरी तुम्हाला बघायला मिळेल. असंख्य संख्येने हे प्रेक्षक वर्ग आलेत. आपण सगळ्यांचं स्वागत करू. आज व्यावसायिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, शैक्षणिक कला क्रीडा प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर तुम्हाला या व्यासपीठावर बघायला मिळत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून करू हार्दिक हार्दिक स्वागत. पहिले षटक संपलंय. अतिशय महागडं षटक पहिल्या षटकामध्ये मिथुनचं राहिलंय, ज्यामध्ये 23 धावा एकवटलेत आणि त्यामध्ये आकाशनं 6 बॉलमध्ये 18 केल्या आणि एक तुम्हाला वाईट प्लस 22चा 4 देखील, अशा 5 धावा एका बॉलवर देखील अतिरिक्त बघायला मिळाल्या होत्या. त्यामुळे आता कमबॅकिंग ओव्हरची ही खूप नितांत आवश्यकता भासेल कोपरोलीला, कारण चरण म्हात्रे आता बॉलिंग मार्कवर आलाय. 18 चेंडू 19 धावांची गरज. आताच आम्हाला आठवते नावेचे मैदान अगदी गाजून सोडलं तर कोपरोलीला किती अतिशय दमदार खेळ तिथे यांचा राहिला आणि काय गोलंदाजीची भेदकता होती. परंतु आज म्हणून तर म्हणतात स्पर्धा बदलली, स्पर्धक बदललं, मैदान बदललं, आयोजन बदललं तर रिझल्टही बदलतो. आणि ते चित्र तुम्ही बघितलं. अलाउन द कार्पेट बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. आता जोखीम पत्करायची नाही हे गितेशनं सांगितले, कारण आपण मॅच मध्ये इन्व्हॉल्व झालो. मॅच सध्या बॅटिंग करत असताना विंधन टीमच्या दृष्टिकोनातून संतुलित झाली, परंतु क्रिकेटचा कधी रंग बदलेल हे सांगू शकत नाही. कोपरोलीने इथून जर बॉलिंग चांगली केली, इथून डॉट बॉल विकेट घेतले तर मॅच मध्ये पदार्पण करण्यासाठी त्यांनाही उशीर होणार नाही, कारण हा खेळच असा इथं रंग बदलण्यासाठी वेळ लागत नसतो. बॅकफुटला जाऊन अगदी पंच करायचं होता, अपील मागतायत, परंतु पंच सांगतायत की नो बॅड इन बॉल. अगदी बॉडीला ब्रश करून बॉल तिथे पाठीमागे गेला. वेगवान चेंडू बघायला मिळाला. चरण म्हात्रे करावं लागेल. बॅटिंग मधून जबाबदाऱ्या फार जास्त होत्या चरणच्या खांद्यावर, परंतु बराच वेळ त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती. एक षटकार जरूर दाखवला, परंतु चरण म्हात्रेची ही ओळख नाहीये. वेगवान बॉल होता, त्याला वेगवान उत्तर देण्याचा प्रयत्न. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चालला. फिल्डर आहेत. 1 रन याही बॉलवर मिळेल. संघाचं समीकरण एका धावेने पुढे चाललं. आतापर्यंत 24 वर चरणचे पहिले 3 बॉल प्रभावशाली राहिलेत.
मनामध्ये निश्चय केला तर किती प्रसंग मोठा आला तर त्या प्रसंगावर मात हे करू शकतो. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की तुमचं पहिल्यांदा मनभूमीमध्ये चाललेलं युद्ध ते पहिल्यांदा संपवायचं असतं तर तुम्ही मैदानामध्ये राज्य कराल. आता प्रेशर मधून निघावं लागेल गोलंदाजांना. फटका सजलाय बॅटच्या रडार मध्ये व्ही शेप मध्ये स्टेट डाऊन द ग्राउंड ठोकला षटकार. वाह क्या बात आहे. सन्माननीय मयूर शेठ घरत यांच्या वाढदिवसानिमित्त एक दमदार व्यक्तिमत्व. मी नेहमी उल्लेख करतो की शून्यातून विश्व निर्माण कसं केलं जातं याचे प्रेरणास्थान. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. गतीसाठी हा निर्धार चेंडू. आता 13 बॉल मध्ये जवळपास 11 धावांची गरज राहिली आहे. त्यामुळे चेसिंग मध्ये आतापर्यंत विंदने संघाचा बोलबाला राहिलाय कारण त्याने आतापर्यंत एकही विकेट गमावले नाही हे त्यांचं प्लस पॉइंट. आणि सलामीला गेले जोडी रणी करतायत परंतु चरण मात्रेचे हे 2 बॉल खूप इफेक्टिव्ह राहिले. षटक त्याचं राहिलं 8 धावांचं. 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या 12 बॉल मध्ये 31 बनलेत. आता 12 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी विंदाली संघाला. थँक्यू डीजे. नेहमी या स्पर्धेसाठी अमूल्य योगदान. खरं तर महेश घरे साहेबांच्या अगदी त्यांचा मी म्हणेन आरोग्य म्हणून नेहमी त्यांच्या सोबत असतात आणि मोठे योगदान. एकूण धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला बघायला मिळतात 31. आता 12 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी आवश्यकता 11 धावांची. वैभव समोर आपण आता जिथून खऱ्या त्यांना बॅटिंग होते बघा तिथून बरोबर मागे थर्ड मॅनला आमचे तेजसभाई डाकी यांचा बॅनर आपण पाहताय की नेक्स्ट ओव्हर इकडनं बॅटिंग येईलच. जेव्हा तिथून बॅटिंग आली किंवा षटकार ठोकला जर मॅच राहिली बॅलन्स तर तिथून त्या बॅनरला तेजसभाई डाकी यांच्या बॅनरला विंदने संघाचा कुठलाही फलंदाज हिट करेल त्याच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक. बॉलिंग ट्रॅकवर आता हितेश म्हात्रे आलाय. 12 बॉल 11 धावांची गरज आहे. रिक्वायर रन रेट येऊन थांबलाय 5.50 वर कारण सुरुवातीच्या पहिल्या बॉल पासून हे रिक्वायर रन रेट 10.50 होतं कारण या मॅच मध्ये करायचे जवळपास 42. आता ते 5.50 वर येऊन थांबलाय. बॉलर तयार. हे षटक इम्पॉर्टंट राहील. तेवढा सकारात्मक फटका बघायला मिळाला. लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल करतो. खराब फिल्डिंग. ऑलरेडी वाचवण्यासाठी फार रन कमी राहिलेत आणि या अजून नुकसान. बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. डीजे डीजे लक्ष द्या तुम्ही. ड्राईव्ह केलं बॉलला 1 रन इथे कम्प्लीट केले जाईल. थोडंसं फॉर्मलिंग फिल्डिंग मध्ये इथे बघायला मिळालंय 4 आणि तदनंतर ही सिंगल. रन फलकावर रन आता वेगाने आणि झपाट्याने एकवटल्या जात आहेत. विंदने संघाने फार संघर्ष केलाय या सीझन मध्ये. गतवर्षी भरपूर ट्रॉफ्या जिंकल्या परंतु आपण बघतो ना एखाद्या प्रत्येक टीम साठी कधी कधी म्हणतात ना की आयुष्यामध्ये बॅकपॅटी बघणं गरजेचं असतं तेव्हा समजतं की सक्सेसचं महत्व तेव्हा आपल्याला कळतं. मैदानामध्ये अगदी विंदने संघाचं वर्चस्व या मॅच मध्ये. आता 10 बॉल आणि 6 ची गरज. इनसाइड आउट बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. MS धोनी स्टाईलला मॅच फिनिश. सामना जिंकलाय विंदने संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्ड टीम कोपरोली. यस धन्यवाद डीजे. चला शिरवणे संघ आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या जर आपण उशीर केलात. शिरवणे संघ क्षेत्ररक्षण स्वीकार आपण लगेचच लाईन अप करू मैदानात जा आणि विनंती करतो आम्ही जाणता राजा 11 दादर या संघाला की ज्याची भरपूर भरीव कामगिरी रोशन आपण पाहिली ती श्री गणेश क्रिकेट संघ तुरमाले
आयोजित जी स्पर्धा पाहिली दोस्ती चषक, त्या स्पर्धेमध्ये या संघाने दमदार कामगिरी केली. तर मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ठरेल आकाश पाटील. बॅटिंग करत असताना 24 धावा आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स. आकाश पाटील ठरलेत सामन्याचा सामनावीर. आकाश यावं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी. तर मी समीर शेठ आपणास विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभास्ते या पहिल्या सामन्याचा सामनावीर इथे आपण आकाश यावं आपण इकडेच. इथे आपला इथे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन आपला इथे सन्मान केला जाईल. दमदार फलंदाज मित्रांनो, आपण पाहू शकाल की रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूचा दमदार खेळ आपण पाहिलात आणि व्यावसायिक दर्जाचा खेळाडू तुम्ही पाहू शकाल. तर समीर शेठ यांच्या शुभास्ते इथे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण देऊया. समीर शेठ, आपण आकाशला ही ट्रॉफी खऱ्या अर्थानं द्यावी, कारण आम्ही बिंदनेमध्ये गेल्यानंतर आम्हाला बंपाचाही नक्कीच मिळतो रात्रीमध्ये थंडीमध्ये. त्याचंही सहर्ष स्वागत. आणि इथे आकाश ठरलाय या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन आकाश, पुढच्या मॅचसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. तर मयूर शेठ यांचे मित्रपरिवार भरपूर आलाय. खऱ्या अर्थानं केक आता त्यांचा कापायचा करत ना, थोड्या वेळात आपण सेलिब्रेशन करूया. तर या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन झालं बघा. सन्माननीय गणेश मोकल साहेब साईगावचे पॅकर तथा पंकज तांडेल साहेब गोल्डन जिथे मालक आणि गजानन शेठ मोकल, मयूर शेठ घरत यांच्या अगदी परम मित्र, अगदी जवळचे परम मित्र आपण पाहू शकाल. गणेश मोकल साहेब साईगावचे पॅकर, पंकज तांडेल साहेब गोल्डन जिमचे मालक आणि त्यांच्या समेत गजानन मोकल साहेब यांचं देखील आगमन झाले या व्यासपीठावरती.